कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गा, काय झालं? काय नाही। अगं मग रडतीयस का? ते यशचं लग्न आहे ना, म्हणून जरा भरून आलं। नक्की ना? हो नक्की। आलेच। मला माहितीये दुर्गा, तू कितीही दाखवत नसलीस तरी यशच्या लग्नामुळे तू काळजीतेस, पण सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे। आणि हे लीला नावाचं प्रकरण आपल्या आयुष्यातून कायमचं संपणार आहे। जर लीलाच या जगात नसेल तर हे लग्न होण्याचा काही संबंधच येत नाही। लीला, लीला, अगं ते रेवच्या मुंडावळ्या कुठे आहेत? मुंडावळ्या? हा, अगं असं काय करतेस? मी ते काल तुलाच दिल्या नाही का? हा, तू म्हणालीस की तू तुझ्याकडे ठेवतेस म्हणून। कुठे ठेवल्यात आठवतंय का? हो आता आठवतच नाहीयेत। हरकत नाही ग, सापडतील। वाचल, आपण शोधूया। चल ये ग, जरा बोलते तुझ्याशी, ये। काय आहे वहिनी? ते आपण एवढ्या नवऱ्या मुलाला घेऊन आलो हळदीसाठी आणि आपलं स्वागत करायला साधं कोणी आलंही नाही। नाहीतरी या मोहितेंकडून दुसरी काय अपेक्षा करायची? ताईच ओके, त्याने काय एवढा फरक पडतोय? गडबडीत राहून गेला असेल। आणि तसे आजकालच्या काळात मुलाकडचे मुलीकडचे असं कोणी विचारच करत नाही। इट्स ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। चल या। वहिनी, मी काय म्हणते, आपला कालचा मेहंदीचा प्लॅन तर फ्लॉप झाला, पण आज काय करायचं आपण? तुला कालचा धक्का आठवतोय ना? अय्या हो। मला अजून दुसरा कुठलाही धक्का नकोय। तसे ती लीला धडपडी आहेच, आज काहीतरी तोडेल फोडेल सत्यानाश करेलच। आपल्याला फार काही करायची गरज नाही। हा बरोबर आहे तुमचं। चला चला वहिनी, हात काही पाय दुखतोय माझा। एक काम धड जमत नाही तुला? मुंडावळ्या कुठे आहेत? अगं मावशी, ठेवल्यात मग कुठे आहेत? का सापडत नाहीयेत त्या? तू पण ना, मला वाटलं होतं लग्न झाल्यावर तरी तू सुधारशील, तुला कामं जमायला लागतील, पण नाही, तशीच आहेस तू, बेनडी नुसती। एक कामही धड न जमणारी पावळट लीला। काय आता काय करायचं आपण? तू सांग मला, लग्न करायला काय करायचं आपण? काय करायचं आपण? हं?
काय करायचं सांग मला. माझ्या रेऊच्या लग्नामध्ये विघ्न आणतीयस तू, कळलं? माझ्या लेकीच्या, माझ्या रेऊच्या लग्नात विघ्न आणतीयस तू, कळतंय तुला? मिसेस मोहिते, आले आले. हा जावाई बापू, कार्टी नुसते. आले आले आले. काय काय झालंय? काय झालंय? ते मुंडोळ्या हरवल्यात. हो ना. हो म्हणजे काय झालं, मी लीलाकडे ठेवायला दिल्या होत्या रेवतीच्या मुंडावळ्या, आणि आता त्या तिला आठवतच नाही तिने कुठे ठेवल्यात. वहिनी, तुम्ही बोललात तेच तर खरं झालं. आपल्याला काहीच करायची गरज नाहीये. सगळा गोंधळ तर लीलानेच घातलं. मी नवीन मागवायचं अरेंजमेंट करतो. नाही नाही, म्हणजे कसं आहे ना जे, देवदेवकाच्या वेळी रेऊच्या कपाळावर ज्या मुंडावळ्या बांधल्या होत्या ना, त्याच मुंडावळ्या आता हळदीच्या वेळी तिच्या कपाळावर असायला हव्यात. शास्त्र असतं ना हे. आणि आता तुम्हाला तर माहितीये ना, लग्नासारखं एवढं एवढं चांगलं पवित्र कार्य आहे घरामध्ये, तर सगळं शास्त्राप्रमाणे रीतीप्रमाणे व्हायला हवं की नको, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळे त्याच मुंडावळ्या हव्या आहेत आणि त्याच लागतील मुंडावळ्या, दुसऱ्या चालणार नाहीत. त्याच मुंडावळ्या अगं बाई, आलात? म्हणजे वेळेवरच आलात. छान दिसताय सगळे. जावई बापू छान दिसताय. नवरा मुलगा शोभतोय अगदी. ओ बाई, माझीच दृष्ट लागेल. थँक्यू. तुम्ही बसा ना, बसा. मी पाणी आणते. हा, बसा बसा. हा, आले. बस. लीला, इथे मी मुंडावळ्या शोधते. लीला, ऐक, पहिले तू शांत हो. मुंडावळ्या आपण नवीन अरेंज करू शकतो. तू तुझ्या मावशीचं बोलणं. नाही नाही, इथे बघ, मावशीची श्रद्धा आहे ना, म्हणून ती अशी हायपर झाली, बाकी काही नाही. आणि बघा ना, चूक माझीच आहे. माझ्याकडनंच रेवच्या मुंडावळ्या हरवल्या. त्यामुळे आता मावशीच्या समाधानासाठी तरी मला ते शोधायलाच हवे. तू मावशी आईसाठी काही करू शकतेस, राईट? मी जाते, शोधते. हळदीचा मुहूर्त नको ना टळायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.